नमस्कार. मी राजेंद्र साळोखे. चेस शिकायला जेव्हा विद्यार्थी सुरुवात करतात तेव्हा त्यांना चेसचे अनेक ओपनिंग्ज दाखवले जातात. इनफॅक्ट एक एन्सायक्लोपीडिया ऑफ चेस ओपनिंग नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ए टू ई असे 5 व्हॉल्यूम आहेत. प्रत्येक व्हॉल्यूममध्ये 100 चेस ओपनिंग आहेत. म्हणजे ओपनिंग आणि त्याची व्हेरिएशन असं धरून अशा तऱ्हेने सुमारे 500 व्हेरिएशन्स ओपनिंगमध्ये आहेत. त्यामुळे विद्यार्थी खूप कन्फ्यूज होऊन जातो की नक्की आपण कुठल्या ओपनिंगने खेळलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. त्याच्यासाठी एक 10 अव्वल चेस ओपनिंग जी आहेत ती मी आता इथे तुम्हाला दाखवत आहे. त्यातली पण काही आहेत ती नाही खेळली तरी चालण्यासारखी आहेत. म्हणजे कमीत कमी आपण किती ओपनिंग्स केली पाहिजेत हे आपल्याला याच्यावरनं लक्षात येईल. पहिलं जे पॉप्युलर खूप ओपनिंग आहे ते सिसिलियन डिफेन्स आहे. याचे अनेक व्हेरिएशन्स आहेत. B20 ते B99 कोड आहेत आणि त्याच्या व्हेरिएशनमुळे ते पॉप्युलर आहे. व्हाईटला याच्यात थोडासा इनिशिएटिव्ह मिळत असला तरी ब्लॅकलासुद्धा चांगल्या अटॅकिंग पोझिशन मिळते. बरेचसे याच्यामध्ये सापळे पण निर्माण झालेले असतात. तर बेसिकली जे सिसिलियन डिफेन्सची चाल होते ती E4 आणि C5 अशी होते. म्हणजे हा उंटाचं प्यादं 2 घर करून सुरुवात करतो. हे बेसिक सिसिलियन झालं. पण हा गेम आता मी पुढे दाखवतो आहे त्या खेळींपर्यंत हा गेम कॉमनली खेळला जातो. आता E4 C5 नाईट टू F3 हा नाईट इथे घेतला. हा D6चा पॉन इथे घेतो. त्याच्यावर हा D4 खेळतो. नंतर हा C क्रॉस D6 करून टाकतो. हे मारून टाकतो प्यादं. हे मारल्यानंतर हा नाईटनी ते मारून टाकतो. हा घोडा F6ला घेतो आणि हा घोडा इकडे घेतो. ह्यापर्यंत आता कॉमन खेळ आहे. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा. ह्याच्यातली आता पुढे येणारी जी व्हेरिएशन्स आहेत ती आपण आता एक एक बघत जाऊ. यातलं पहिलं व्हेरिएशन असं आहे की हा हे प्यादं A6ला घेतो. आता याचा उद्देश असा आहे की हा घोडा या स्क्वेअरवर इथे अटॅक करतो आहे. हा घोडा पण त्या स्क्वेअरला करतो आहे. हा उंट पण इथे येऊन राजाला चेक देऊ शकतो आहे. म्हणजे हा स्क्वेअर महत्त्वाचा झाला आहे. तर इथे त्याला अटकाव करण्यासाठी हा A6वर प्यादा आणतो. याला नॅस्डॉफ व्हेरिएशन असं म्हणतात. हे पण खूप पॉप्युलर आहे आणि हे साधारणपणे एक्सपेक्टेड आहे की नवीन काळ्या सोंगट्या घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंनी खेळावं. आपण काळी बाजू आपल्याकडे करूया. म्हणजे काळ्या खेळाडूच्या दृष्टीने आपण विचार करतो. आता पुढचं आपण व्हेरिएशन घेऊया. हे क्लासिकल व्हेरिएशन आहे. हे जे स्ट्रक्चर आहे इथपर्यंत होतं ते कॉमनच आहे. ह्याच्यात फक्त हा घोडा आहे तो B6ला घेतो काळा खेळाडू. हे क्लासिकल व्हेरिएशन तयार होतं. मगाशी हे प्यादे इथे पुढे घेतो होतं नॅस्डॉफ व्हेरिएशनमध्ये. इथे हा घोडा इथे घेतला त्याने. आता हा घोडा आपण परत इथे ठेवून पुढचं व्हेरिएशन बघूया. या व्हेरिएशनमध्ये तो राजाच्या पुढचं जे प्यादं आहे ते एक घर वरती घेतो. याला स्केवेंजन व्हेरिएशन असं म्हणतात. याच्या पुढचं आपण व्हेरिएशन बघू. याच्यामध्ये हा हे प्यादं G6ला तो प्यादं घेतो आणि अशा तऱ्हेने हे सिसिलियन ड्रॅगन व्हेरिएशन असं याला म्हणतात. म्हणजे हा कदाचित हा उंट इथे हा फियांचेटो करून म्हणजे या पोझिशनला G7ला आणून ठेवण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडा कॅसल स्ट्रॉंग होतो. ह्या फियांचेटो काय काय ओपनिंगमध्ये करण्याची पद्धत आहे. तर सिसिलियनचे व्हेरिएशन्स आपण इथे संपवली. पुढचं जे आहे ओपनिंग ते पण सिसिलियनच आहे पण त्याच्यात किंचित फरक आहे. म्हणून ते एक वेगळं ओपनिंग म्हणून इथे घेण्यात आलेलं आहे. आता हे सुरुवातीच्या चाली या सिसिलियनप्रमाणे चाललेल्या आहेत.
या आता जे मगाशी D6 वर जे पॉन घेण्यात आलेलं होतं ते ह्याच्यात अवॉइड केलेलं आहे सुरुवातीच्या गेममध्ये. आणि त्याऐवजी तो नाईट टू C6 चालतो. हा याने नाईट चालला. मगाच्या खेळामध्ये आपण बघितलं होतं की D6ची मूव झालेली होती, पण ती तो आधी करायच्याऐवजी आधी नाईटची चाल इथे करतो. आणि हा पण नाईटने मारून टाकलं त्याने पॉन. अशा ह्या इथपर्यंत हा सिसिलियन डिफेन्सचंच व्हेरिएशन आहे. सिसिलियनची हे आपण 2 प्रकारच्या ओपनिंग संपवल्या. आता तिसऱ्या आपण ओपनिंगकडे जाऊ. खूप पॉप्युलर आहे रॉय लोपेज. हे सुरुवातीला नवशिका खेळाडूंनी तर ह्यानेच सुरुवात करावी असं बरेच जण सांगतात. यामध्ये E4 E5 तो नाईट खेळतो इथे. नाईट टू F3 हा ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी हा नाईट C6 आणतो. त्याच्यानंतर हा जो बिशप आहे तो इथे आणतो. इथपर्यंत रॉय लोपेजची ओपनिंग कॉमन ओपनिंग आहे. याला स्पॅनिश ओपनिंगसुद्धा म्हणतात. तर रॉय लोपेजमधलीच काही व्हेरिएशन्स आपण पुढे बघू. रॉय लोपेजची C60 टू C99 अशी मेन व्हेरिएशन्स आहे. पहिला डाव हा इथपर्यंत सेमच होतो. याच्यानंतर हा A6 खेळला. उंटाला याने थ्रेट दिले. तो उंट त्याने पाठीमागे घेतला पांढऱ्या खेळाडूंनी. याने हा घोडा इथे आणला. घोड्याने त्याने ह्या प्याद्याला थ्रेट दिलेली आहे. अशा वेळी हा कॅसल करतो, म्हणजे प्यादं ते मारू देतो. त्याचे परिणाम नंतर चांगले होत नाहीत तसं म्हटलं तर काळ्यासाठी. तर अशा पद्धतीने हे एक व्हेरिएशन आहे. त्यानंतरचं व्हेरिएशन बघू आपण रॉय लोपेजमधलंच. इथे तो इथपर्यंत असा आलेला आहे. इथे हे मारण्याऐवजी उंट त्याने इथे मध्ये आणलेला E7. याला ते क्लोज डिफेन्स रॉय लोपेजचा असं म्हणतात. C84 याचा कोड आहे. पुढचं व्हेरिएशन याचं बघूया. याच्यामध्ये त्याने हे मारलेलं आहे प्यादं. हे ते पॅदं काय सपोर्टेड होतं, त्यामुळे ते पॅदं गेलेलंच आहे. पण त्यानंतर हा मग हत्ती इथे घेतो. मग शक्यतो या राजाला इथं अटॅक करायचा प्रयत्न करतो. अशा पुढच्या त्याच्या चाली होतात. आता आणि एक व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. ह्याने हे इथे घेतलं B5ला. म्हणजे उंट हा मागे गेलेला होता, त्याला परत थ्रेट दिले. आता हा उंट म्हणजे इथे येईल आहे ते. अशा तऱ्हेने ही रॉय लोपेजची व्हेरिएशन्स आहे. ही रॉय लोपेज एक ओपनिंग म्हणजे नेहमी खेळावंच प्रत्येकाने असं आहे. याच्या पुढचं ज्याला बिशप्स ओपनिंग म्हणतात, किंवा त्याचं कन्व्हर्शन पुढे इटालियन गेममध्ये होतं. E4 E5 कॉमन आहे. हा नाईट टू F3 आला. हा नाईट इकडे आला. आणि मग हा बिशप टू C4 घेतो इथे. या F7वर याच्या तो अटॅक करतो. F7 हे वीक पॉन काढायचं समजलं जातं, त्यामुळे ह्याच्यावर त्याने अटॅक. ह्याच्यातनं निर्माण होणारी पुढे अनेक ओपनिंग्ज आहेत, ते आपण बघणार आहोत. हे कॉमन स्ट्रक्चर लक्षात ठेवूया. आता हा बिशप तर इथे घेतलाच. हा नाईट इथे घेतो F6ला, म्हणजे ह्याच्यावर तो अटॅक करतो आहे. याला 2 नाईट्स डिफेन्स असं म्हणतात. म्हणजे 2 नाईटचा डिफेन्स. म्हणजे 2 नाईट ह्याचे असे समोर आलेले आहेत. तर पुढचं घेऊया. इथे तो हा बिशप जो आहे उंट, तो इथे C5ला तो आणतो. याला जोको पियानो असं म्हणतात. म्हणजे इथपर्यंतची चाल आहे ही जोको पियानो नावाची चाल आहे. ह्याच्यातनं मग पुढे अनेक गोष्टी उद्भवतात की हा बीचं पॉन इथे आणून थ्रेट देतो. त्याला इव्हन्स गॅम्बिट असं म्हणतात. म्हणजे ते मारू देतो पॉन तो. तर अशा तऱ्हेने हे अजून एक ओपनिंग आपण
संपवलेलं आहे. पुढचं आता ओपनिंग आपण बघूया. फ्रेंच डिफेन्सचे ओपनिंग आहे. बेसिक याच्या 2 मूव्ज आहेत. हा राजाच्या पुढचं 2 घर चालवतो आणि काळा खेळाडू राजाच्या पुढचं 1 घर चालवतो. आणि सॉलिड आहे, पण किचकट आहे जरा काळ्याच्या दृष्टीने ते खेळायला. थोडासा सराव त्याला अधिक लागतो. आणि काळ्याचं थोडं कॉन्सन्ट्रेशन क्वीनच्या बाजूला होतं आणि पांढऱ्याचं इकडे किंगच्या बाजूला होतं, असं होतं. काही वेळा हे काळ्याला कॅसल करणंसुद्धा यामध्ये जमत नाही. याची व्हेरिएशन्स बघू. हे बेसिक स्ट्रक्चर झालेलं आहे. याची C00 ते C19 इतकी मेन व्हेरिएशन्स आहेत आणि त्याचे अनेक त्याच्यामध्ये परत व्हेरिएशन्स आहे. हे बेसिक स्ट्रक्चर आहे, असं लक्षात ठेवायचं. हा D5ला हे पॉन घेतलेलं आहे त्याने, काळ्या खेळाडूने. म्हणजे आधी परत बघूया. राजाच्या पुढचं हरवलं, राजाच्या पुढचं 1 घर, त्याने क्वीनच्या पुढचं 2 घर आणि याने D5ला पॉन घेतलेलं आहे. हे बेसिक स्ट्रक्चर लक्षात ठेवा. याच्यापासून पुढचे व्हेरिएशन्स तयार होतात. तर पुढचं हा 1 खेळतो ते इथे C3 खेळतो. त्याला पॉल्सन व्हेरिएशन असं म्हणतात. म्हणजे पांढऱ्याने घोडा इथे काढून ह्याला सपोर्ट केलेला आहे. हे आता पॉन मरते, त्यामुळं याला इथे त्याने सपोर्ट केलेला आहे. पॉल्सन व्हेरिएशन असं म्हणतात. याच्या दुसरं व्हेरिएशन जे आहे तो घोडा तो इकडे आणतो, म्हणजे ह्यालाच तो सपोर्ट करतो. पण मगाशी त्याने घोडा इकडे आणला, त्याच्याऐवजी तो इकडे आणतो. याला तराश व्हेरिएशन म्हणतात. तराशने ते पॉप्युलर केलेलं आहे. याच्या पुढचं व्हेरिएशन बघूया. हे पॉन तो पुढे घेतो, म्हणजे हे सगळे हे पॉन आणि हे पॉन अडकले. याला ॲडव्हान्स व्हेरिएशन असं म्हणतात. आणि ह्याच्यात आता असं होतं की हा घोडा इथे येऊ शकत नाही काळ्याचा. मग त्याला तो घोडा इकडून असा इकडे वरती आणावा लागतो. त्याच्या आधी वजीर इथे आणायला लागतो. असे बरेच काळ्याला खटाटोपी करावं लागतात. तर हे ॲडव्हान्स व्हेरिएशन असं आहे. पांढऱ्याच्या बाजूने पाहिजे तर बघा, फ्रेंच ॲडव्हान्स व्हेरिएशन. आता हे एक व्हेरिएशन आहे, याला एक्सचेंज व्हेरिएशन असं म्हणतात. याच्यामध्ये पांढरा खेळाडू हे काळ्याचं हे पॉन मारून टाकतो. हे एक्सचेंज व्हेरिएशन आहे. इतकी कॉमन फ्रेंचची बरीच व्हेरिएशन्स आहे. आपण कॉमन 2-3 व्हेरिएशन्स बघत चाललेलो. नंतर माझे इतर व्हिडिओ जे आहेत ज्याच्यामध्ये फ्रेंचची कॉमन वगैरे जास्त व्हेरिएशन्स दिलेले आहेत. आता आपण पुढचं ओपनिंग बघणार आहोत.